पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण ताजा असतानाच उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अशाच प्रकारचा एक भयानक प्रकार समोर आलाय। एका महिलेनं आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातच पुरल्याची घटना उघडकीस आली आहे। संबंधित महिला गेल्या 45 दिवसांपासून पती बेपत्ता असल्याचा बनाव करत होती। नातेवाईक आणि शेजाऱ्यांसमोर पतीची काळजी आणि रडण्याचं नाटक करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती। मृत व्यक्तीच्या भावाला आलेल्या संशयामुळे या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी आरोपी पत्नी रुबी शर्मा हिला बेड्या ठोकल्या। मृत व्यक्ती सुरेंद्र शर्मा वय वर्षे 44, पत्नी रुबी शर्मा आणि 2 मुलींसह आग्रा येथे राहत होते। 18 मे रोजी सुरेंद्र अचानक बेपत्ता झाल्याचं पत्नीनं सांगितलं। प्राथमिक शोधाशोध झाल्यानंतर 26 मे रोजी सिकंदर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती। तक्रार दाखल केल्यावर पत्नी रुबी नातेवाईकांसोबत पतीला शोधण्याचा प्रयत्न करण्याचं नाटक करत होती। सुरेंद्र यांचा भाऊ अनिल यांना रुबीच्या वागण्यावर संशय आला आणि सुरेंद्र बेपत्ता असूनही त्याच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचा अनिल यांच्या निदर्शनास आलं। ही चूक रुबीला महागात पडली आणि तिचा गेम ओव्हर झाला। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। यानंतर पोलीस सुरेंद्रच्या घरी गेले आणि पोलीस घरी येताच रुबीच्या हालचालीवर पोलिसांना संशय आला। संशय दूर करण्यासाठी पोलिसांनी घराची झडती घेण्यास सुरुवात केली। घरात तपास करताना पोलिसांना बाथरूमच्या नव्या फरशा आणि प्लास्टर दिसून आलं। या नव्या प्लास्टरवर संशय आल्यानं पोलिसांनी बाथरूममध्ये खोदकाम सुरू केलं। काही वेळातच जमिनीत पुरलेल्या सुरेंद्र यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। पोलिसांच्या माहितीनुसार 18 मे रोजी रुबीने सुरेंद्रला झोपेच्या गोळ्या मिसळलेली खीर खायला दिली। सुरेंद्र बेशुद्ध होताच त्याचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। दुसऱ्या दिवशी मुलींना नातेवाईकांच्या घरी पाठवून तिनं बाथरूममध्ये खड्डा खणला, मृतदेह पुरला आणि त्यावर नवीन फरशा बसवल्या, असा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे। पोलिसांनी रुबी शर्माला ताब्यात घेतला असून एवढा मोठा कट तिने एकटीने रचला की तिला इतर कोणाची साथ होती याचा तपास आता सुरू आहे।